लागलं मग मला देतं. मग चर्च गेटनं कसं जाणार? म्हणलं की डोकं काय होतं? दोघी पण एकमेकांना समजवते त्या का दोघींना पण काय ना आपण दोघी पण एकमेकांना समजवते अंधारीनंतर येते. मला आता कळले, आता क्लिक झाले कुठं काय. नाही आताची झोप दिदीशी उडले मग बाकी काय नाही. रेखा मम्मी म्हणते की ब्लॉग चल रहा है, ब्लॉग चल रहा है बोल रहा है. कसं पण येणार. आता तिलाच पाहिजे. हाय गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आता सकाळीच्या 11 वाजलेत, आंघोळ वगैरे झाले, आता नाश्ता करायचे. तर आम्ही आता मलाडला जाणार आहे कपडे खरेदी करण्यासाठी. तर आता सगळं आवडलं आहे, आता नाश्ता करायचं आहे. तर बघू आपण आता नाश्त्याला काय आहे नाश्त्याला काय काय नाश्त्याला डोळं नाही झोप आले काय. मम्मी कुठं जायचे आता? काय मलाडला तिला कपडे घ्यायला जायचे. आणि किती वेळ लागेल आपल्याला जायला? अर्धा तास. आम्ही हे नवीन घेऊन आलो जे फोन चिपक फोन चिपक. भिंतीला. लेट सी आमच्या भिंतीला चिपकते का. भिंतीला बहुतेक चिपकत नाही, आपण बघितलं होतं भिंतीला चिपकायला. भिंतीला चिपकत नाही काय माहिती. दरवाजाला जे हे ना सिल्क त्यामुळे चिपकते. त्याचा फोन लावायचा असतो आणि मग काय पण चालू केलं ना तर आलो होतं. हा बट यामध्ये रिस्क आहे, फोन पडतोय पण माझा. आयफोन बरोबर ट्राय नका करू, लगेच पडतोय. माझं फोन खराब झाला. मम्मी फोन खराब झालाय. काय घेतोय? सॅक कशाला? पडेल का सॅक कशाला? पाणी सोड. सॅक घे माझी वाली घे, मी काढू गाईज. तर आता आम्ही निघालोय मलाडला. नाश्ता वगैरे करून झालाय. आता मलाडला जातोय. ताईडी तिथेच थांबले, बोडवलीला थांबले. ती डायरेक्ट येते, ती कॉलेजला गेली होती, ती डायरेक्ट तिथं येणार आहे. दीदी आणि मी आणि मम्मी जातोय आता इथनं मलाडला. तर लेट से. नाही मी नाही बॅग घेणार. मी नाही मी पण नाही. तुम्हाला तुमचे कपडे मी बॅग घेणार होय. नाईन सफी नाही या दुनियेत. नाईन सफी लय चालले माझ्यावर. लिफ्ट मध्ये ते सांगा. स्टेशनला जायचं. हा आणि स्टेशनवर ट्रेन पकडायची आणि मलाडला जायचं. लागते भरपूर. खाली उतरलं ना की ऊन लागते भरपूर. आता आम्हाला बस स्टॉपवर जायचंय. मग तिथनं ट्रेन पकडायची ना. मम्मी बोलली शॉपिंग करायची, मग ऊन नाही लागलं. ट्रेन पकडायची ना, म्हणजे पहिले बसवरनं ट्रेन. हा बसवरनं कुठं जायचं काय रे? ट्रेन स्टॉप कुठे? ट्रेनचं स्टेशन कुठे? मला विरार रोड स्टेशनला जायचं बसनं आणि तिथनं मलाडला ट्रेननं जायचं आम्हाला. हो बसनं जायचं नाही, पटकन जायचं आहे, त्याला चालायचं नाही थोडं तरी. अरे आता बसनं जाऊन काय फायदा काय? असं सेफली जाऊया ना, उन्हात नाही तर काळ होऊ. आधी तिला त्याच्या लग्नात चांगलं दिसायचंय ना मम्मीला. मम्मीची काळजी. संध्याकाळी खूप गर्दी असते म्हणून सकाळीच आम्ही लवकर निघालो शॉपिंगला. आता बघू काय शॉपिंग करते आणि काय नाही. तर स्टेशनला पोचलो आम्ही आता. उन्हामध्ये आलो. हा पुणे विरारचं स्टेशन तसं मोठे आहे ना. स्टेशनला पोचलोय आता. मोबाईलवरनं जाता ट्रेनचं तिकीट काढायचं, मग ते रिटर्न काढायचं तिकीट. चला आता तिकीट काढू पहिलं आपण आणि नंतर मग जाऊ. काय जा ना तू लाईनमध्ये, मी नाही लाईनीत उभं राहिलो होतं, पण नंतर काय आलं की UTS ॲपवर आपण तिकीट काढू शकतो. मग UTS ॲपवर तिकीट काढते. लवकर हिला सांगितलं, हिला काय मला आठवत नव्हतं. निघाले का? आठवलं नाही. UTS वर जाताना पण लाईनमध्ये उभं राहिलं होतंय. लाईनमध्ये कसं उभं राहील? याचं हिचं कामच तसं आहे का नाही. आता झाले आता म्हणते अजून बघू तर किती जण आहे का होते का नाही अजून. तिकीटचं काय आहे नाही. स्टेशनवरनं UTS ॲपवर आपण तिकीट काढू शकत नाही. आणि असं आहे. आणि आता आमचा नंबर 2-3 नंबरवर आला पण होता. आता परत मला लाईनीत उभं केलं तिथे. पहिल्यांदा लाईनीत होतो, पण आता म्हणते की नाही तिकीट नाही दिलं. काय करायचं? कुठलं आहे मॅप? टाक.
गाडी ट्रेन कितीची आहे? ट्रेन कोणती तीच बघायची मला असेल. तिथं बघ. चर्च गेट प्लॅटफॉर्म नंबर आता आम्हाला सेकंडवर जायचे. हे 4 होतं ना? होय 4 आहे ना हा. तर सेकंडवर जायचे. हा इथे लिहिलं का नाही प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म लिहिलं असेल कुठे तर आपल्याला दिसलं नसेल. आता आपल्याला सेकंड प्लॅटफॉर्मवर जायचं. इथे लिहिलंय प्लॅटफॉर्म. बघा प्लॅटफॉर्मवर मग इथे लिहिलं आहे 4. कांदिवलीनंतर चर्चगेट. आपण चर्चगेट बोलते मग मी चर्चगेट बोरवलं मग मालाड येतं. मग चर्चगेटनं कसं जाणार? चर्चगेट नंतर बोरिवली येते. दोघीला पण काय मला नुसतं या प्लॅटफॉर्मवर त्या प्लॅटफॉर्मवर जायला बोलते ते फक्त. दोघींना पण काय एवढं माहित नाही काय कुठं जायचं आणि कुठं राहायचं. आम्हाला माहिती आहे आपण जाऊ मालाडला बरोबर. पण ते कांदिवली नंतर चर्चगेट नंतर बोरिवली मग मालाड येते. आपण बघू सांगा म्हणजे बोरवली असं जातेरीची अंधेरीची काय नाही तर दोघींना पण काय नाही. नुसतं आंधळे पकडायचे बोरवले पकडायचं. अजून दोघींना पण काय माहिती नाही काय एवढं. नुसतंच आपलं मंदिर आहे. ट्रेन डायरेक्ट मालाडला जात नव्हतीच अंधेरीत जाते. असं मी एक सांगते तुम्हाला. लाईन सरळ ट्रेन म्हटलं की डोकं असं काय होतं डोकं दुखतं. का पण गर्दी लई असते ना म्हणून. हो गर्दी लय असते. पण आता कसे फास्ट ना ट्रेन कशी फास्ट वगैरे जाते ना आणि लवकरात लवकर पोचते म्हणून आम्हाला ट्रेननंच जायला सोपं वाटतं. गर्दी असते ते गर्दी कुठं नसते. गर्दी सगळीकडे असते. सगळेजण माझ्या तोंडाकडे बघते ते काय करते व्हिडिओ काढते. मुलाकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या कॅमेऱ्यात लक्ष द्यायचं आणि व्हिडिओ काढत राहायचं. तू नको काय पुढे चालू. अंधेरी येते नाही इथं. येते तिथे लिहिलंय ना अंधेरी. आणि आमच्या डोळ्यांना असं वाटतं एकच जागे हवी. असं कसं काय काय माहिती. पण ते चकित झालं. बघ आता बघ काय लागत नाही. म्हणजे अंधेरी नंतर चर्चगेट येते मम्मी. ओ लाईन सरळ पुढे गेली. मग एवढा लांब ट्रेन जातात. कानाला वळा ना माझं नाव महिना. दोघींची अशी घर चालली. 12-1 येते. दोघींना पण कळायला पण दोघी पण एकमेकांना समजावते आहे का. दोघींना पण कळायला पण दोघी पण एकमेकांना समजावते. अंधारीनंतर येते ते येते कळायला तर दोघींना पण. ट्रेन आली आता. ट्रेन आली पण मला आता कळले. आता क्लिक झाले कुठे काय नाही आताशी झोप दिदीशी उडले मग बाकी काय नाही. आता कोणत्या पण परिस्थितीत आम्हाला ट्रेन पकडायची. आता गर्दी असली तरी पण आम्हाला ट्रेन पकडायची. ट्रेन आले बघा. अंधेरी अंधेरी किती गर्दी. तर आम्ही आता मराठच्या आतमध्ये कुठे तिथं खरेदी करायची असते. नुसतं सगळं यायचे नुसतंच भरलेलं आहे. आता तिथे सा हा त्यांना आणले कशाला मी सगळं विचारायचं का प्राईस. कुठला आवडतो आवडतो प्राईस. मस्त मोठा साड्या आवडतो. पण आहेत. मस्त साड्या आहेत. बघा कसलं आहे मार्केट. आणि साड्या तर बघा तुम्ही काय इथं मोठं मार्केट आहे म्हणा. प्रसिद्ध मार्केट आहे. साड्याचे तुम्ही डिझाईन बघू शकता. मालाड लोकेशन तुम्हाला मी कमेंटमध्ये सांगेन. पण तुम्ही तर हे सगळं बघू शकता. खूप मस्त आहे माहिती आहे का. वेगवेगळ्या स्टाईलचे वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे तिथं. आय मीन मला तर एवढे सगळे आवडलेत ना. किती वेगवेगळे पॅटर्न आहेत. असे साड्या आहेत सकाळी फंक्शनसाठी एंगेजमेंटसाठी वगैरे घालायला. बट सध्या मी कन्फ्यूज आहे काय दिवस. मी आधी लग्नासाठी बघते त्याच्यानंतर आम्ही सकाळसाठी वेगळा रहा नाही जाता तडप. लेट्स सी लग्नासाठी बघा. अंशुला आणि माझ्यासाठी. अंशूची पण शॉपिंग करायला लागते आम्हालाच. अंशुली नाही. इथं तर ड्रेस बघ कसं आहे. किती 8,000. 8,000 मध्ये काय येतात भाई. एक ड्रेस येऊ 8,000 10,000च्या आहे. त्याचं रेंजचा आहे.
बाई काय चाललंय का एवढे कपड्यांची प्राईस कसं काय माहिती काय आहे रे प्राईस किती म्हणलं 8,000 बोलला. चल बार्गेनिंग करून भेटू. ते नुसतंच लावलं ते 8 आणि 10,000 आणि 20,000चे येते इथं. पोरींची शॉपिंग म्हणजे म्हणलं ना तर बघायचं 100चे 60 त्यात आवडणारी एक पोरांचं काय चला एवढं आवडलं येऊ एवढी काही नसतं आपल्याला पोरांची म्हणजे बार्गेनिंग असते हे असतं ते पाहिजे त्याला कट पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे 100 व्हरायटी असंच असतं 100 दुकानं म्हटलं त्यात नाही सिरियसली भाई म्हणजे एवढं आहे मला कळतच नाही काय घेऊ. कन्फ्यूज. मम्मी हा वाईटवाला घेतो वाईटवाला 550 आंबा झाला. हे छान आहे. 1,500 पर्यंत असेल पण ते मार्केटमध्ये पिंक आणि 4,000 मध्ये पिंक पेन बाजूला बिन होते. आपल्याकडे बार्गेनिंग स्किल पाहिजे बार्गेनिंग स्किल आहे रे का मम्मीकडे फुल आहे. मला ते नाही कळते की मी लग्नासाठी ट्रेडिशनल घेऊ की असे डायमंड केले त्यात कन्फ्युज आय मीन मला जर त्याने ट्राय करायला दिलं असतं ना तर मला समजलं असतं ना असं बघून कसं कळलं ना की कुठं आणि ते एवढे पॅटर्न आहेत एवढे हजारो ड्रेस काय कळत नाही लेस चॉईस द बेटर चॉईस असते नुसत्याच खड्डेपण दाखवलं नाही यांना खूप दाखवलं नाही ते त्यांनाच कळत नाही की कोणते घेऊ आणि काय घेऊ आणि कसं घेऊ हे जास्त पॅन्ट बघा ना काय येतात कसं दिसते ह्याची पॅन्ट वेगळी आहे नाही म्हणजे ह्यांच्या पॅन्टच प्लाझोच टाईप आहे ना त्या पॅन्ट नाही कापड होईल. आजची रेखा म्हणते त्या दिदीचं काय 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 तुमचं म्हणणं काय होय तुमचं म्हणणं सांगायचं काय हे ड्रेस तिला आता आवडेल ते तिच्यावर तिच्यावर ये म्हणून बाई नाही आवडत तिचं काय नाही ना आवडत तिचं म्हणणं ये म्हणून चल तिला गर्दी का नाही पाहिजे गरजेच पाहिजे म्हणजे असं उचलायला तिला क्या रेट आहे ओनली 60 रुपीज 60 मजा कर रहा था तो ऐसा कि जाना चाहिए ना आपको हाँ। देगा अदरवाइज एनीथिंग एल्स 400 रुपीज सेल प्राइस ब्रो नाम नहीं है ना दुकान का. है ना दुकान का नाम दुकान नाम क्या है? कलेक्शन अच्छा ओके सांगतात. बिहार कलेक्शन मलाड मच्छी मार्केट हाँ वेरी मलाड. फेमस पर्सेंट ऑफ मलाड गप्पी मलाड मच्छी मार्केट की भाजी बाय था ना. क्या ना गप्पी भाई आप चल. चल मलाड में कोई भी लोकेशन पे खड़े रहे कि आप मेरा नाम लीजिए आपको मेरी दुकान तक ये लोग लाइए अच्छा 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 ठीक है Thank you. थँक्यू मोस्ट वेलकम कम अगेन नेक्स्ट टाइम येस ब्रो असं आपल्याशी चांगला बोलला म्हणजे भारी वाटतं की आपल्याला तो सांगत होता की असंच ब्लॉगमध्ये कंटेंट होण्यासाठी तो सांगत होता त्याच्या दुकानाबद्दल काहीतरी आहे का पण भारी बोलत होतं ह्याच्यात मी झाड दिसेल ना ह्याच्यात. कोणतं पण घातलं तरी तिथे आहे तसंच माणूस दिसतो मला ब्रो टाईप असतात बॉडीचे. हम्म. रेखा मम्मी म्हणते की ब्लॉग चल रहा है बोल रहा है नाही म्हणजे असं रेखा मम्मी म्हणते त्याच्या दुकानातला की ब्लॉग चल रहा है हे कर रहा है पहिलं कुठं पण जाईल तिथं काय बसून घ्यायचं का ना इसमें कलर है. बघा ते आवडेल तर माझ्या मैत्रिणी आणि अजून प्रॅक्टिकलमध्ये एक तर ड्रेस झाला दीदीचा फायनल का नाही हा सकाळचा होता व्हिडिओ मध्ये टाकू नको माझा ड्रेस आला तो पिंकवाला टाक आणि कुठे
दिदी म्हणते की व्हिडिओमध्ये रिव्हील करू नकोस माझा ड्रेस. पण आता काय एवढा व्हिडिओ झाला आता काय होणार नाही. अरे, काय- त्याची चॉईसच वेगळी आहे. मग आता तुला दाखवलं तरी तुला आवडत नाही का रे मम्मी? भाई असं घालायचं असं की ते चांगलं दिसलं पाहिजे. काय मला बघूनच आहे. काय मम्मी, हिची चॉईस कशी? मी तुम्हाला बोलते ना मला बघ कुठला कसं पाहिजे ते. आता 1.5 तास झाला. 1.5 तासात आमचं फक्त 2च पिक झाली त्या साड्या. बाकी काय नाही. आता नुसतंच दूध. आता भूक लागली वाच तरी खाऊन येतो पहिला आम्ही. अजून तायडी येते. तायडी आलो परत इथं या ठिकाणी. कवी काय हा? काय काय कारच का तिचं? आता चालायचं कसं पण येणार. आता तिलाच पाहिजे. तिला पाहिजे मोठी होईल पाहिजे. तिची उंची छोटे ना म्हणून नाही मोठे. एवढी आडी वेळी झाली नाही. व्हिडिओ काढा आणि मला पाठवा. तुमचे काय म्हणते रे त्या दिदी एवढी मोठी घेते ना. काय एवढी अरे यार एवढी हिला हवीच आहे ना. एवढी वर लेंगा किती मोठा येणार. काय एवढी मम्मी ठीक आहे. नाही बाबा मला आवडत नाही असल्या तेवढ्या. मी कधी वापरल्या पण दिदी पडणार आहे का नाही? तुमचं काय म्हणते? दिदी वापरते म्हटल्या. मी वापरते यार चपल्या. तिची चप्पल घेतली 2,000 रुपयाची. 2,000ला होती एवढी. पण ती आम्ही बार्गेनिंग करून खूप कमी प्राईसमध्ये बार्गेनिंग स्केल रे का मम्मीच्या ऑन टॉप. त्यांना मी सांगितलं ना की ही वस्तू एवढ्यालाच भेटते. त्या तेवढ्यालाच घेतात त्या प्राईस. बाई बट ऊन जास्त आहे. लेट्स सी असं मी आता मॉलमध्ये आलो ड्रेस घ्यायला. मी मॉलमध्ये आले. लेट्स सी आम्हाला काय भेटतं आता. अजून आम्ही अंजलीची वाट बघतोय. किती शॉपिंग केली मला तर आत्ताच मी कंटाळली आहे. आता अजून आमची मेन लग्नाचं सकाळचं आमचं डिटेल्स झालं त्याची ज्वेलरी. 20 एक फोन आहे तिथं फक्त कंपनीचंच आहे तिथं. आता सकाळ धरणं 7-8 फोन झाले का ते कंपनीचं तिथे. आता पण कंपनीचाच असेल यार कंपनीचा ना? यांचा फोन कंपनीचाच. करून ठेवा फोन. तसं यांची केलं तर आम्हाला अरे काय एवढ्या वेळानंतर ही आत्ताशी आली. आधी घागरा काय नाही दिदी कॉलेजवरून आली. आता तिची खरेदी करायला जायचंय. मी नाही. मी दिदी नाही. घेतलं. हा काय देऊ हे घ्या. चला आता परत ही आली. आता परत कुठं तिथे भाई एवढं ऊन आहे ना इथं. हा परत कुठे? आता आम्ही चाललोय मेन लग्नाची शॉपिंग करायला. लग्नाचा ड्रेस घ्यायला जे की मी अंशूसाठी थांबले म्हणून ठेवले. बट तिची पण चॉईस हवी आहे ना. आम्ही दोघी सेम घालणार आहे. म्हणजे जर भेटला तर भेटेलच. या बायकांचं पोळीचं असंच असतं. बघायचं 100 घ्यायचं तर एकच. ते पण आवडलं तर आता खायचंय. पहिलं सगळ्यांना भूक लागली. ते 2 तास परत मॉल विल वगैरे फिरलो. तिथनं सामान घेतलं. आता परत वडापाव व्हायला आलो आहे. आता आम्ही परत निघालोय. तायडीची अजून खरेदी बाकी आहे ना. तायडी आत्ताशी आले. प्रॅक्टिकल होतं काय आत्ता आले. आता परत आम्ही त्या मार्केटमध्ये निघालो. म्हणजे आता कुणाचं बाकी आहे? अंशू हा आमचं दोघींचं बाकी. म्हणजे अर्धी शॉपिंग झाली आहे माझी. अर्धी पण नाही मतलब 1/4 झालं शॉपिंग मग 3 तासात. आता अंशू आली इकडे गाडी नाही बोलला. हो बरोबर आहे. नाही रे दोघींची चॉईस नाही बरोबर. तुम्ही का बस आतापर्यंत ती तायडी नव्हती तेव्हा दिदीला नावं ठेवत होता. दीदीची चॉईस. अरे पण तिला चॉईस तिची वेगळी आहे. त्यामुळे तिने जे घेतलंय ना तिला त्याचं आवडलंय. चांगलं आहे. त्यांना नाही आवडला. पागलसारखं बोललो का मी चांगलं नाही. ते कसं घाण दिसतंय साडीसारखं वगैरे. खालचं ठीक आहे. मला मगाशी पण खालचं आवडलं. नाही आवडलं. कुठलं म्हणतेस तू तायडी? तो बघ तो बोलते दाखव. अंशू वगैरे अजून झाले 1.5 तास आम्ही फिरतोय. अजून तसंच चाललंय का काय नाही. अजून शॉपिंग करण्यापूर्वी तरी माझी अर्धीच झाली आहे. अजून अर्धी बाकी आहे. घ्यायची बाकी आहे. तिथं पण तसंच. मी आता ड्रेस घेतलाय बट यांचा म्हणणं तो चांगला नाही दिसलाय. आता
लेट्स सी. चांगली दिसेल ना? आता जातो आम्ही घरी, पोहोचलो घरी. आज जाऊन